कुठे आलात काय आलात सांगा. ग्रहण नावाचं ग्रहण सोडलंय अँड नाव वी आर मुव्हिंग टू मिंथाज. ओके, हे निवेदिका बरोबर नाही. हो बरोबर नाहीये. छान वाटतंय एकदम. चारी बाजूला असं मस्त हिरवगार वाटतंय. दमलेलं कोणीच नाही आमच्या ग्रुपपैकी, सगळे एकदम ओके आहेत. शिवचक्र ट्रॅकर्सतर्फे सकाळी जे दीक्षित साहेबांनी जे आमचे जे सकाळचे एक्सरसाइज घेतले त्यामुळे आमची बॉडी एकदम फ्री झालेली आहे आणि थँक्स टू दीक्षित साहेब. दोन तीन जणांच्या कंप्लेंट्स आहेत. पहिली अमितची आहे, मग शार्दूलची आहे, अक्षताची पण आहे. कंप्लेंट आहे बहुत तुम्हारे बारे में. माझ्या अक्षता ये सांग पटकन. आज 21 मे आपल्या मितेन दादाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू. सो हमारे तरफ से छोटी सी भेंट टू यू. हॅपी बर्थडे. शिवशौर्य की तरफ से तुम्हारी शुभेच्छा दी जाती है कि तुम्हारी हर मनोकामना पूरी हो, ज्यादा से ज्यादा तरक्की कर सको और तुम्हारा जीवन सुख समृद्धि कशी गोड हसते. जय भवानी. जय शिवाजी. बोल तू बोल काय ते लॉक नाही होत का. आज या ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष अमित मेंगळे, सारपास ट्रेकचे मोहीम प्रमुख श्रीयुत नितीन, आमचे धडाडीचे काम चाललंय काम इथे शार्दूल आणि कार्यकर्ता रोहित दीक्षित यांनी सगळ्यांनी मिळून इथे सारपास ट्रेकवर झळकवण्यासाठी ज्या भगव्या झेंड्याची ही काठी तयार केलेली आहे त्या काठीचं मेकिंग शूट होतात ना. मी कॅमेरामन अमित मेंगळेसह रोहित दीक्षित. 2, 3, 4
9 एनर्जी थोड़ा 12 13 16 17 18 20. प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो भान भान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी हर हर छत्रपति शिवाजी महाराज की जय। ओढा 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 भवानी जय शिवाजी छत्रपतीचा जय जयकार भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय। ये शूटिंग चालू है ऐसे ही पकड़ कर शिवशाला ट्रॅकरचा धर्मासाठी झुंजावे झुंजून योग्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा आपुले श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। धर्म की जय। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी हर हर
करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल, तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या कि केसरी हो ताल, तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज फूलती रगों में आज, आग की लपट का तुम बघार दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड।
बोला शेरूला, तो पण टीम मेंबर आहे आपला. शेरू कुठे? शेरू 7 लेडी सांगितलेलं 8 आली. ए सगळ्यांनी बसा खाली. गोडांबे काका कुठून आले? ए नंबर 1 31 छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही काका तिकडनं ताट करतो. टाईट ठेवा. ए सगळ्यांनी विक्ट्री सगळ्यांनी विक्ट्री. जय भवानी जय शिवाजी. अरे माझा नको का? मी नको. मजा घेते. बसा खाली बसा. बसा बसा बसा. मी खाली बसू. शेरूचा शेरूचा जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी. फोटो खराब आज के ट्रैक में हमारा जो ग्रुप है उसके बारे में आपको क्या लग रहा है? आज का ट्रैक आपका बहुत बढ़िया था. अच्छा किया सबने, काफी सही किया. स्लाइड भी मुझे सबने बहुत बढ़िया की. टाइमिंग अच्छा रखा. हाँ टाइमिंग शुरू से ग्रुप कैसा लग रहा है आपको? सच बताना. सच में बोल रहा हूँ, ग्रुप बहुत बढ़िया था. ग्रुप है उससे अच्छा. जो टाइम था हम टाइम से पहले ही पहुंचे लगभग. कभी आधा घंटा लेट ऐसा चलता है, ऐसा कुछ नहीं है. आधा घंटा लेट हो जाता है लेकिन फिर भी टाइम से पहुंचे हम. वाह ठीक आहे. बाकी बढ़ता सभी का कैसा? एक हिमालयन ट्रेक मध्ये अर्धा तासाचा लेट हा लेट धरला जात नाही. ऑन टाइम. लेट कधी असतो? 2 तास 2.5 तास 3 तास हा लेट धरला जातो. त्याच्यामुळे 2 वाजता सांगितलं आणि एखादा माणूस 2:30ला पोहोचला 3ला पोहोचला, इट्स ओके, एक्सपेक्टेड आहे ते. पण या ट्रैक मध्ये आम्हाला सर्वांना म्हणजे महत्वाचा निसर्गाने साथ दिली. बारिश नहीं हुई, मौसम बहुत अच्छा था और सबको देखने को बहुत अच्छा मिला. आज सबसे ज्यादा अच्छा तो आज का था. आज सुबह हम लोग जब निकले थे बराबर. तब मौसम खराब था, लेकिन फिर भी हम लोग ने सरपास इन टाइम पास किया. स्लाइड पे हम लोग ऑन डॉट जो हम लोगों ने टारगेट रखा था उसी वक्त पहुंच गए थे और वाईचे को हम लोगों ने ओवरटेक कर दिया था. अगर हम लोग वाईचे के पीछे रह गए थे तो शायद अभी यहाँ पे पहुंचते. यांच्यापासून इथनं सुरुवात करणार आहोत. प्रत्येकाने आपला ट्रेकचा अनुभव शेअर करायचा आहे. ओके. आपण मुंबईहून निघाल्यापासून ते आजपर्यंत ट्रेक कसा वाटला, काय अडचणी आल्या, काय प्रॉब्लेम्स होते, काही इम्प्रूव्हमेंट हवी आहे का, सगळं ओके. बोला सर. नाही तुमच्यापासूनच असं ट्रेकिंगला मजा आली तशी. काही ठिकाणी रिस्की पॉइंट पण होते पण ते झाले सर व्यवस्थित. बाकी तशी मजा आली. एकंदरीत ट्रेकचा अनुभव कसा होता? चांगला होता. हिमालयातला पहिला ट्रेक कसा गेला? पहिलाच ट्रेक होता. बर्फामधले बर्फातला पहिला ट्रेक होता पण उत्तम. ओके थँक्यू. बोला. मी अजित गोडांबे. माझा हिमालयातला पहिला ट्रेक होता. अतिशय छान झाला, पण मध्ये जरा मला त्रास झाला. 2दा मी घसरलो, पण सगळ्या ग्रुपने मला सांभाळून घेतलं, त्यामुळे माझा ट्रेक व्यवस्थित झालेला आहे. आणि याला ट्रेक व्यवस्थित व्हायला
आपला ग्रुप सगळ्यांच्यामुळे शक्य झालेला आहे. मला एकट्याला हा झालंच नसता. एकट्याला मी घसरलो होतो आणि थोडं नंतर थोडा घाबरलो पण होतो. आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझा हा ट्रेक व्यवस्थित झाला. मला ह्या ट्रेकची खूप उत्सुकता होती. मी तसा बरंच फिरलो भारतभर, यात्रा, सहली, तीर्थयात्रा वगैरे, पायी पण बरंच हे केलेलं आहे. पण हिमालयातला माझा पहिला ट्रेक होता आणि माझ्या बायकोने मला खास म्हणजे जाच आणि मुलाला घेऊन तुम्ही दोघं हा ट्रेक करा, पुढच्या वेळेला मी पण प्रयत्न करेन येईन. आणि नितीन सरांचं मॅनेजमेंट मस्त होतं सर्व आणि शिवशरी सर्वांचं ग्रुप मस्त झाला आणि खूप मजा आली ट्रेकला. मस्त झाला ट्रेक. सुरुवात म्हणजे मला हा ट्रेक करायचा नव्हता, कारण माझ्या डोळ्यात जरा मोतीबिंदू तयार होत आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं केवळ ऑपरेशन करता येईल, करावं लागेल. मग शेवटी नितीन आम्ही ते मागे लागले, शार्दूल सर तुम्ही याच सिनियर आहात. म्हटलं बाबा डोळ्याचा प्रश्न आहे, आला काही झालं दृष्टी यायची, पुढचे ट्रेक कॅन्सल असं नको व्हायला. म्हणून त्यांच्या सर्वांच्या सदिच्छेने हा 5वा ट्रेक पण सगळ्यात सुंदर असा ट्रेक माझा झाला. 4-5 ट्रेक केले, 4 1 नंबर A1. सुंदर नियोजन, सुंदर व्यवस्था. थँक्यू सर. शिवशौर्यामुळेच मी ट्रेक करायला लागलो आणि हा हिमालयाचा माझा पहिलाच ट्रेक आहे. मला प्रत्येक दिवशी मजा आली. आज तर खूपच धमाल आली. छान ट्रेक, मजा आली. पुन्हा यायला आवडेल. सारपासबद्दल मी कॉलेजपासून ऐकतोय, पण कधी असा ग्रुप जमला नाही की जाऊन करावं. पण नंतर मग इथे चान्स मिळाला आणि उत्सुकता वाढली आणि यूट्यूबवरती काही व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर मला काही भीती पण वाटली. त्याच्या वेळेला मी बॅकआउट पण झालो होतो. यावेळेला नितीननी मला खूप सपोर्ट केला आणि मग परत मी टीममध्ये येऊन मग पूर्ण ट्रेक मी सक्सेसफुल केला. आज मला काही आज इनफॅक्ट मला वाटतं मी आलो ते बरं झालं. हिमालयातला पहिलाच ट्रेक होता. कोणी टिश्यू देऊन, कोणी बॉटल काढून, कोणी पोंचो घालून खूप मदत केली, कोणी गप्पा मारून, सल्ले देऊन. तो ओव्हरऑल ग्रुपचा सपोर्ट होता म्हणून शक्य झालं सगळं काही. आणि अडचण म्हणजे फक्त उद्या ड्रायव्हरने व्यवस्थित फ्लाईटच्या वेळेत पोहोचवलं पाहिजे. ओके. शिवशौर्य ट्रेकर्स बरोबर इतकी वर्ष मी ट्रेक करते, इतकी वर्ष महाराष्ट्र सह्याद्रीचे ट्रेक्स केले. आय नेवर इमॅजिन्ड की मी हिमालयन ट्रेक कधी करेन, बट माय पेरेंट्स ट्रस्ट शिवशौर्य ट्रेकर्स सगळ्यात जास्त. सो आय थिंक मला चान्स मिळाला हिमालयन ट्रेक करायचा, दॅट इज शिवशौर्य ट्रेकर्समुळे. आणि आय थिंक ह्याच्यापेक्षा बेटर कोणी ऑर्गनाईज नाही करू शकलं असतं. सो वेल डन. जेव्हा सरपासबद्दल मी ऐकलं तेव्हा फार मी एक्साइट होती. त्यामुळे मी पहिलं त्याच्यात जाऊन म्हणजे पैसे भरून ॲडमिशन घेतलं. मला इथे येऊन खरंच चांगलं वाटलं आणि सगळ्यांनी चांगली मदत केली. नमस्ते, माझा हा पहिलाच ट्रेक आहे, म्हणजे आयुष्यातलाच पहिलाच ट्रेक आहे. शार्दूल भाऊजी, नितीन काका आणि अमित दादा की माझा कोणताही एक्सपिरियन्स नसताना मला चान्स दिला. ॲक्च्युली आधी शार्दूल भाऊजींनी सांगितलं होतं, पण तेव्हा खूप फिटनेस तयारी लागेल वगैरे ह्या विचारांनी मी नाही गिवअप केलं होतं. पण अगदी महिनाभरापूर्वी अचानक ठरलं सगळं आणि मी म्हटलं की नाही, मी येते, काही केलं तरी मी करीन हा ट्रेक. तर थँक्स. आणि सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे मलाही असं वाटलं नाही की मी फर्स्ट टाइम हा ट्रेक करते आहे सगळ्यांसोबत. थँक्स टू एव्हरीवन. खूप मजा आली. नमस्कार, मी शिवशौर्य ट्रेकर्स बरोबर बरेच वर्षांपासून ट्रेक करते, पण हिमालयन ट्रेक करावा तर मग शिवशौर्य बरोबर परत करावा आणि प्रत्येकाने कमीत कमी एकदा तरी त्यांच्याबरोबर करावा ट्रेक, कोणताही पण एकदा तरी. आणि हा प्रवास अप्रतिम होता. प्रत्येक ट्रॅकमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळतं, काहीतरी नवीन मेमरीज असतात. यावेळेला भयंकर होते त्यामुळे थँक्यू. आणि इतकं आम्हाला सपोर्ट करायला वगैरे थँक्यू. नमस्कार, मी पण शिवशौर्य ट्रेकर्सची सभासद आहे. मी पण खूप वर्षापासून इथे ट्रेक करते आणि फर्स्ट ट्रेकला मी अमित दादाला बोलली होती, दादा मी करणार नाही आता याच्यापुढे कुठलाच ट्रेक नाही. पण तो नाही म्हणे, नाही तू करशील करशील करशील. तर मी करत गेली आणि सारपासला अचानक माझं नाव गेलं, मलाही माहित नाही. त्याच्यानंतर मला संघमित्र वहिनी, अमित दादा तू करते का ग जॉगिंग, तू करते का ग एक्सरसाइज, तू हे करते का ते करते का, पूर्ण असं सांगून त्यांच्या भीतीने कळणं पण मी केली आणि मला इथे जरासा फरक जाणवला तिथे आणि ट्रेक मला खूप आवडला. नमस्कार, मी शिवशौर्य ट्रेकर्सची सभासद आहे आणि हा माझा पहिलाच हिमालयन ट्रेक आहे आणि खूप
अप्रतिम आयोजन होतं. सगळ्या ह्याचं मॅनेजमेंट खूप सुंदर होतं. कुठेही काहीही कंप्लेंट नाही आहे कशाबद्दलही. आणि सगळ्यांच्या साथीमुळे मी एकदम सगळ्यात शेवटला चालणार आणि सगळ्यात शेवटला, पण सगळ्यांनी मला मदत केली. धन्यवाद. शिवशोरसोबत 4 वर्षांपासून ट्रेक करतोय. हिमालयातला पहिला ट्रेक आहे माझा. मजा आली सरांसोबत. बस. ये मेरा पहला ट्रैक था शिवशोरी के साथ एंड सच बोलूँ तो मैं तो रिलेक्टेंट था आने के लिए, बट थैंक्स टू अक्षता एंड नितिन सर कि उन्होंने थोड़ा मतलब पुश किया और मैं यहाँ पे आया. क्योंकि और सेकेंडली मैं जब यहाँ पे मुझे लगा कि शिवशोरी ट्रैकर्स का एक ग्रुप बना हुआ है, बट दे एक्सेप्टेड मी एज अ फैमिली इन वेरी फ्यू डेज. सो थैंक्स टू एवरीबडी कि सब लोग ने मुझे एक्सेप्ट कर लिया. मतलब लाइक जैसे शक्कर मिल जाती है दूध में, ऐसे मुझे लोगों ने एक्सेप्ट कर लिया. सो थैंक यू वेरी मच टू ईच एंड एवरीवन. एंड बहुत सही लगा. मतलब नितिन सर ने जो अरेंजमेंट करके गया था, जो गाइड थे बलजिंदर सर, ऑसम था. मतलब इससे ऑसम कुछ भी नहीं हो सकता. थैंक यू वेरी मच. श्योर. एंड हाँ, वन मोर थिंग. सब लोग ने मेरा सब बर्थडे सेलिब्रेट किया, वो भी एकदम हटके तरीके से. थैंक्स टू अमित सर एंड नितिन सर. वो कभी नहीं भूलूंगा मैं जिंदगी में. विकेट काढली. नमस्कार. हिमालय ट्रेक हा माझा पहिलाच होता आणि तो मला भीतीदायक पण वाटला, पण सुंदर आणि अप्रतिम. आज शिवशौर्यामुळे मला त्याचा आनंद मिळाला. त्याबद्दल मी शिवशौर्याचे आभारी आहे. आणि खास करून नितीन सरांच्या आभारी असं की ते मोहीम प्रमुख म्हणून आज मी त्यांना बघितलं की दोघा तिघांना आज लंच बॉक्स मिळाला, त्यांनी स्वतःचा डबा त्यांना शेअर केला. त्याबद्दल नितीन सरांचे मी खरंच आभारी. माझं नाव राम सातपुते, मी सभासद आहे. मी पहिला त्यांना धन्यवाद देतो ज्यांनी माझ्यासाठी ट्रेक कॅन्सल केला, कारण त्यांच्यामुळे मला ही सीट मिळाली. त्यानंतर मी आल्यानंतर पहिल्यांदा मी ठरवलं होतं की पोर्टर घेऊनच चालायचं आपण, पण परत मी ठरवलं की नाही, आपण पोर्टर घेण्यापेक्षा आपली स्ट्रेंथ बघूया किती आहे. मी विदाऊट पोर्टर हा ट्रेक कंप्लीट केला आणि तुम्ही सगळ्यांनी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांचे आभार. नमस्कार. प्रथम शिवशौर्याला अभिनंदन. हा त्यांचा पहिला एकदम हिमालयन ट्रेक होता. खूप मोठी अचीवमेंट आहे ही आणि माझा पण पहिलाच अनुभव होता. आणि आय होप आपण लवकरच परत हिमालयात भेटू अशी मी आशा करतो. व्यवस्थित होतं, जेवण छान होतं, वेदर छान होतं, सगळे टीम एकदम स्ट्रॉंग आणि सगळे ट्रेकर्स एकदम म्हणजे फुल टू धमालवाले लोक आहेत. सो कॉंग्रॅट्स एव्हरीवन. वेल, माझं ॲक्च्युली मी ट्रेकिंग बरीच वर्षापासून जरी करत असलो तरी हिमालयन ट्रेक माझा ॲक्च्युली 3 ते 4 वर्ष काही ना काही कारणाने ना तो स्किप होत होता. कोइन्सिडेंटली यावर्षी माझा ओरिजिनल प्लॅन असा होता की मी फ्रीलान्स इकडे सारपासला यायचं ऑलमोस्ट फायनल केलं होतं. योगायोग म्हणा की काय, एक्झॅक्ट ज्या दिवशी मी ते फायनल केलं की यावर्षी जायचंच आहे त्याच दिवशी मला शार्दूलचा SMS आला असं आणि सारपासच्या याच्या. मग त्यावेळेला जस्ट एक असं वाटून गेलं की कदाचित इट्स विधिलिखित की तुमच्याबरोबर हा ट्रेक व्हावा, विधिलिखितच असावं. मग त्यानंतर मग नितीन आणि संघमित्राबरोबर बोलून त्यानंतर मी लगेच इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. फायनली इट्स गेट स्टार्टेड. थँक्यू. नमस्कार. माझं नाव अचल म्हात्रे. दऱ्याखोऱ्यांमध्ये जंगलात फिरण्याची हौस होती, त्यातूनच गडकिल्ले पाहण्याची सवय लागली आणि महाराष्ट्रामध्ये बराचसा फिरलो होतो, पण महाराष्ट्राबाहेर कधी जाण्याचा योग नव्हता आला. आणि अशातच मी अधिवेशनात असताना रोहिणीने मला फोन करून सांगितलं की हिमालयन ट्रॅक आहे म्हणून. आणि 10 वर्ष लग्नाला पूर्ण झाली होती, काही गिफ्टही दिलं नव्हतं, म्हणून तो विचार करून या ट्रॅकला येण्याचा विचार केला आणि अतिशय जबरदस्त मोठं गिफ्ट दिल्यासारखं मला वाटतंय. थँक्स शिवशौर्य ट्रॅकर्स. नितीन सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, पुढचाही इव्हेंट किंवा पुढची ट्रिप आपण चांगली झाली असं तेव्हा म्हणतो जेव्हा आपल्याला वेळेचं भान राहत नाही. असं वाटतंय की मी कालच दिल्ली स्टेशनवरती तुम्हाला बससाठी कोऑर्डिनेट करत होतो आणि तुमची बस शोधत होतो. हे 6 दिवस कसे गेले काही कळलं नाही. एकटा आलेलो, पण आता खूप सारे मित्र घेऊन चाललोय बरोबर. खूप साऱ्या मेमरीज परत आपण भेटत राहू दरवर्षी हिमालयन ट्रॅक करतो. नमस्कार. खूप अविस्मरणीय असा ट्रेक झाला.
आणि अमित दादांचा धन्यवाद. मी त्यांना फोन करून सांगितलं की सर मला पण यायचं आहे. ते म्हटलं ठीक आहे, नितीन सरांना फोन कर. आणि फोन करून मला, मी सिक्कीमला असतानाही माझी बुकिंग वगैरे संगमित्र ताईंनी केली, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि खूप खूप आठवणी आहेत, नंतर ब्लॉगमध्ये लिहिणंच आता सध्या बोलण्यात नाही जमत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गुरुनाथ मायकर. या ट्रॅकबद्दल थोडी भीतीसुद्धा होती, कारण मी सह्याद्रीच्या पलीकडे आजूपर्यंत गेलो नव्हतो. परंतु आमचे सहकारी आणि संस्थेचे अध्यक्ष अमित मेंगळे यांनी मला सांगितलं असं जायचं आणि लगेच यायचं. त्याच्यामुळे आणि असं गेलो आणि लगेच आलो. परंतु असं गेल्यानंतर ते कसं येणं होतं हे मी 5 दिवसात अनुभवलं. शेवटची मोहीम मी सांभाळत होतो. सगळ्यांचे मी आभार मानेन. स्लो चालत होतो पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. गाईड चांगले होते, गाईडने केलं. नितीन सरांचे मी विशेष आभार मानेन, कारण ते 2 मिनिटांनी मला सांगायचे चल चालायचं आपल्याला पुढे, आपल्याला काही टार्गेट अचीव करायचं आहे. पण मला असं टार्गेट वगैरे काही नाही, पण सगळ्यांचे आभार मानेन मी, कारण मी एवढी डेअरिंग केली नसती. आता त्यांच्यामुळे डेअरिंग झाली आणि भविष्यात यापुढे अनेक ट्रेक होत राहतील, हिमालयन ट्रेक आणि सह्याद्रीतील सुद्धा. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी विवेक येतो, शिवशौर्याचा सभासद आहे. लहानपणापासून छत्रपतींची गड किल्ले फिरण्याची आवड होती, पण त्याला सवड ही शिवशौर्यामुळे आणि खास अमितमुळे मिळाली ती, की जेणेकरून गड किल्ले आम्ही वाचायचो फक्त पुस्तकांमधून, कथांमधून, पण ते मुळात कसं जाणं, तिकडे कसं राहणं, हे जे गोष्टी आहेत आणि तिकडचे जे वातावरण आहे हे अमितमुळे मला, म्हणजे ज्याचं जे क्रेडिट आहे माझ्या आयुष्यातल्या ह्या क्षणांचं, हे पूर्ण क्रेडिट हे अमितलाच जाणार. आणि त्याच्यामुळे हे मला आज गड किल्ले आणि हे जे महाराष्ट्राबाहेर हे जे निसर्ग सौंदर्य आहे हिमाचल प्रदेशचं, इकडचं वातावरण, राहणीमान, लोकांची राहणीमान, वागणं, बोलणं, भाषा, या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या. आपण येतो फिरायला, आपण एका जे शहरामध्ये राहतो, तिकडचे चार काही जे स्पॉट बघतो आणि आपण निघून जातो. पण हे जंगल दऱ्याखोऱ्यांमध्ये जी वस्ती आहे, जिथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला हे मिळत नाहीये, सोय नसते कुठेच, तिथे जाऊन तुम्हाला ते अनुभव घेणं, टेंटमध्ये राहणं, थंडीचा अनुभव घेणं, म्हणजे मुळात आपल्याला थंडीची सवयच नसते, ती थंडी आपण अनुभवली. हे जो बर्फाचा पाऊस जो आपण अनुभवला काल, तो खूप 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 म्हणजे अपेक्षितच नव्हता. म्हणजे हॅट्स ऑफ शिवशौर्यासाठी. मी परेश राऊत. ट्रॅक तर खूप केले, पण हा हिमालय ट्रॅक माझा पहिला, ते अमितदामुळे, म्हणून त्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांचं धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रशांत परब. शिवशौर्याबरोबर हा पहिलाच ट्रॅक. भालचंद्र जोशी माझा मित्र आहे, त्यांनी मला रेकमेंड केलेला. इनफॅक्ट तो या ट्रेकला येणार होता, पण काही कारणास्तव त्याला यायला मिळालं नाही, मग मी आलो. तसा ग्रुप आणि ट्रेक पहिल्यापासूनच फार सुंदररित्या मॅनेज केला. राईट फ्रॉम व्हॉट्सॲपवरनं ज्या छोट्या छोट्या टिप्स मिळत होत्या, नितीन सर देत होत्या, संघमित्र देत होत्या, इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ते छोट्या छोट्या टिप्स फार महत्त्वाच्या होत्या आजच्या तारखेला. जे सामान विमान घ्यायचं होतं, जे आपल्याला लागणार होतं ते, आणि हा फार सुंदररित्या मॅनेज केलेला ट्रेक आहे. इम्प्रूव्हमेंटच्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून म्हणायचं झालं, नितीन सर ते जस्ट सांगतोय, जस्ट टेक इट पॉझिटिव्ह, की आपण बरेचसे असे पॅचेस मारले की जे व्हेरी डिफिकल्ट होते किंवा निसरडे होते. मला पर्सनली असं वाटतं की तेव्हा आपल्याकडे 3 किंवा 4 गाईड होते, तर आपण त्या ठिकाणी त्या गाईड ठेवून आपल्या जे ग्रुप मेंबर्स आहेत त्यांना तिथे सपोर्ट द्यायला हवा होता. हे एकच मला वाटतं. हो, ॲक्च्युली आज झालं कसं होतं की आपल्याकडे आपण हा सारपास करत होतो त्यावेळेस आपल्याकडे 4 गाईड असतात. एक मेन गाईड जो आपल्याला पहिल्यापासून निघून शेवटपर्यंत असतो, जसं बलजीत सर होते ते, आणि 3 गाईड आपल्याला सारपास पर्यंत येतात, जे तिथे आपल्याला सारपास करून देतात, आणि 2 गाईड जे आहेत जे खालनं वरती आलेले असतात ते आपल्याला रिसिव्ह करतात तिथे. हे 3 गाईड तिकडनं परत जातात. पण दुर्दैवाने त्यातला 3 जे गाईड मधला एका गाईडच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे त्याला अचानक मेनताजवरनं नगारीवरनं परत जायला लागलं. त्याच्यामुळे आपल्याला एक गाईड कमी पडला. पण तरीही उरलेले जे 2 गाईड आहेत त्यांची धावपळ तुम्ही बघितली असेल. जस्ट ही जेव्हा खाली पडली, बलजीत तिच्या मदतीला होताच, पण तरीही तो जेव्हा पुढे होता सगळ्यात, तो विदिन सेकंदच म्हणेल तो तिच्यापर्यंत पोहोचलेला होता. ऍक्च्युली त्याला कोणी सांगितलेलं सुद्धा नव्हतं, त्यांनी वरतून फक्त बघितलेलं होतं की असा प्रॉब्लेम झालेला आहे. पण ते ठीक आहे. आता काही गोष्टी अशा आहेत की या हिमालयन ट्रेकमध्ये होतात की ज्या आपल्या हातात नसतात. तर त्याच्या घरी प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे तो एक जण गेला. तेवढी एक नाही, ओके. मी ऍक्च्युली ही गोष्ट हवीच आहे
की ही नुसती गाईडचीच अशी नाही, खाण्यापिण्याची किंवा अरेंजमेंटची आणखीनही काही असेल, पुढचा ट्रेक अरेंज करताना ते नक्कीच विचारात घेतलं पाहिजे. थँक्यू. नमस्कार, मी दिलीपराव. हिमालयातला हा माझा पहिलाच ट्रॅक आहे. फारच अवघड ट्रॅक होता हा. विशेषतः ग्रहण ते मिनताज ते डिस्कलेरी थॅच हा फार ह्याच्यामध्ये चढण एवढी भरपूर होती की जीवाचा म्हणजे दम पूर्ण निघून गेला शरीरातला. ह्याच्यामुळे कोणी पडले धरले नाही, कोणाला दुखापत झाली नाही. हे विशेष आहे. सर्वांनी व्यवस्थित हा ट्रॅक पूर्ण केला आणि कोण सगळे सुखरूप आले इथपर्यंत. आता पुढचा ट्रॅक आपला सुखरूप जाणार आहे. आणि या ट्रॅकविषयी मी नेहमी नितीन सरांशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो फोनवरती, कारण मी जास्त व्हॉट्सअप वापरत नाही. कारण मी विशेष व्हॉट्सअप दिला तर नंबर, आणि त्याच्यासाठी मी फोनवरती कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला गाईड केलं बरोबर काय तयारी करायची, कसं करायचं. ॲक्च्युली मी तसं बघितलं तर 4 महिन्यापूर्वी पडलो होतो मी जिन्यावरनं. माझा हा पाय इथे लचकला होता, मसल पूर्ण पेन झालं ते. मला वाटलं मी कॅन्सल करणार ट्रॅक असं वाटलं, पण ट्रीटमेंट घेतली मी आणि ती फक्त 1.5 महिना अगोदर मी तयारी केली येण्यासाठी. आणि मी रनिंग करतो नेहमी तसं बघितलं, पण मी तसं तुमच्याकडे मी येतो नेहमी ना, की माझा पाय तर हे झाला होता. जिना चढताना एक पॅसेंजर मध्ये आला, मी फिरलो गेलो आणि ते पूर्ण मुरगळलं गेलं. मला म्हटलं तर कॅन्सल होतं काय ट्रॅक मला माहीत नाही, पण मी त्याचं कोशिश केली, प्रयत्न केले, डॉक्टर गेलो, ट्रीटमेंट घेतली आणि व्यवस्थित 1.5 महिन्यात मी माझी तयारी केली पूर्ण. हा ट्रॅक आता पूर्ण होत आला आहे. आता एक टप्पा बाकी आहे, थोडा मी पूर्ण करणार. हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रफुल्ल बिडू. ॲक्च्युली हा माझा जो ट्रॅक झाला हा म्हणजे योगायोग. कारण आम्ही सरांना जेव्हा फोन केला होता की मला ट्रॅकला यायचं, ते म्हणाले आमच्या बॅचेस फुल झालेले आहेत, आता काय जागा नाही आहे. आणि नंतर एक 8 दिवसांनी मला ज्या मॅडम आहेत संगमित्र, त्यांचा फोन आला की तुम्ही आमचं कॅम्प जाणार आहे, तर तुम्ही याल का तिकडे जरा योगा आणि प्राणायाम दाखवण्यासाठी तुम्ही याल का. तर म्हटलं हो मी येतो. आणि मी यांच्या घरी गेलो आणि अमित सरांच्या घरी गेलो. आणखीन तो डेमो वगैरे थोडासा प्राणायाम दाखवला, जेवढं काय मला येतं तेवढं. आणखीन मग ते अमित सर बोलले, अरे तू का नाही येते. म्हटलं पण तुमच्याकडे जागा नाही ना, तुमच्याकडे जागा करतो. मला एवढं बरं वाटलं ना, मी तिथून बायकोला फोन लावला, असंच आहे. ते म्हणजे तुम्ही बिंदास जा, कारण का शिवशौर्याबरोबर तुम्ही बिंदास जा. आणि असं योगायोगाने मला जायला मिळालं आणि हे एवढं सुट्टी सौंदर्य बघायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले जे नितीन सर आहेत त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन बेस्ट होतं. आणि जे त्याच्या मागचं फील्डवर्क होतं जे संगमित्रा मॅडमने केलं होतं ते पण बेस्ट. आणि माझं फ्लाईटचं बुकिंग वगैरे पण सगळं त्यांनीच करून दिलं. आणखी सगळ्यांना धन्यवाद. आणि ट्रेक खूप छान झाला. थँक्यू. नमस्कार, मी शार्दूल खरपुडे. सह्याद्रीत लहानपणापासून फिरतोय, पण हिमालयात हा माझा पहिलाच ट्रेक होता आणि दिस इज कम्प्लीट अ डिफरंट बॉल गेम. कसं होतं की सह्याद्रीत आपण आता जो सारपासवरून उतरलो, फार परत आपण तासाभरात सहज उतरलो असतो, किंवा सारपास पूर्ण ट्रेक हा फार परत 2 दिवसात आपण सहज मॅनेज केलं असतं. पण इकडचं वातावरण, सह्याद्रीचं वातावरण पूर्णपणे वेगळं आहे. जसं मी आज एक चूक केली की परत कोणी करू नये. नितीन सरांची अवज्ञा केली की नितीन सर पहिल्यापासून सांगत होते की दर दिवशी तुम्ही नाश्ता देताय, तो नाश्ता घ्या, जेवण करा, ब्रेकफास्ट करा, डिनर करा. पण मी आज चुकी काय केली की मी आज ब्रेकफास्ट केला नाही. त्यामुळे बरोबर हिमालयाने आपलं रूप मला दाखवलं आणि तेजश्रीने मला एकदा हाक मारली, शार्दूल हात पकड. मी बोललो तेजश्रीला बोललो नाही देऊ शकत. एवढ्यापर्यंत अवस्था वाईट झालेली, कारण शेवटचा जो पॅच होता एवढा म्हणजे अक्षरशः मला धाप लागलेली, कारण हाय अल्टिट्यूड आणि परत एवढं सगळं प्रकरण होतं. पण म्हणजे छोटी गोष्ट होती. नितीन सरांनी अगदी पहिल्यापासून सांगत होती कुठलंही जेवण किंवा कुठलंही डिनर कुठलंही काही स्किप करू नका. पण ती मी अवज्ञा केली, त्याची फळं मी भोगली त्या पॅचला. पण नंतर मी ओके झालो, जेव्हा स्लाईड खाली आली तेव्हा मी ओके झालो. पण हे जे छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक ह्याच्यापासून ते सांगत आलेले की अगदी म्हणजे पायाच्या अगदी शूज पासून ते पार डोक्याच्या कसं अटायर असावं वगैरे सगळं ते सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो केलं. त्यामुळे हा व्यवस्थित ट्रेक यशस्वी झाला असं मी मानतो आणि माझी हिमालयातल्या ट्रेकिंगची सुरुवात असं मी मानतो. धन्यवाद. शिवशौर्य स्थापन केली तेव्हा कधी डोक्यात हिमालयन ट्रेक नव्हते, कारण ऑलवेज शिवशौर्याचं टार्गेट किंवा मोठो शिवाजी महाराजांचे गड किल्ले हेच होतं. पण त्याच्यावर काही आमचे जंगल सफारी झाल्या, अशा विविध प्रकारचे ट्रेक करता करता मागच्या वर्षी सहज 20 मेला ज्या मी आणि नितीन ज्या पहिल्यांदा भेटलो तिथपासूनची आमची मैत्री आहे, तर त्या ट्रेकचा मी फोटो टाकला होता सहज म्हणून की 14 वर्ष झाली म्हणून. आणि बरेच जणांनी लाईक केले, वा शिवशौर्याचा ट्रेक ठरला. म्हणजे मलाही वाटलं ना, अरे ट्रेक ठरला म्हणजे काय. मग परत मी खाली लिहिला ट्रेक ठरला नाही, मागच्या वेळेचा फोटो आहे वगैरे. आणि तिथपासून बऱ्याच जणांनी विचारणा केली आणि ते आता नाही आहेत सध्या, ज्यांनी विचारणा केली की ट्रेक कधी आहे वगैरे. तर पण त्यामुळे एक उचल खाल्ली मागच्या मे मध्ये. आणि सगळ्यात समोर तर आला तर म्हणजे नितीनच, कारण त्याच्या एवढा एक्सपिरियन्स हिमालयाचा मलाही नाही आहे, संघमित्रालाही नाही आहे. आम्ही एकत्र केले ट्रेक,
पण त्याला एकदा बोललो, तो स्वतः त्याच्यासाठी नाशिकहून खास अगदी रविवारी भेटायला आला. आमची घरात मीटिंग झाली माझ्या की काय करायला पाहिजे काय नाही. मग कॉस्टिंगवरती सगळं अडलं, कॉस्टिंग कमी पाहिजे, मग त्याचं नाही असं तसं करून जे नेहमीचं गुऱ्हाळ चालतं ते जवळपास 3 तास चाललं. मग तो गेला, त्यांनी ती ही सगळी तयारी केली आणि ह्याचं सगळं ट्रेकचं श्रेय नितीनचंच आहे. आणि सगळ्या बॅक मुंबईचं सगळं काय रजिस्ट्रेशन किंवा बुकिंग असेल ते सगळं संघमित्रांनी सांभाळलं. पण ओव्हरऑल पर इथे येऊन काही तयारी करावी लागली नाही, नितीनच्या सगळ्या पर्सनल कॉन्टॅक्टमुळेच नाही करायला लागली. त्यामुळे शिवशौर्याचा पहिला जो अनपेक्षित होता कधी हिमालयन ट्रेक होईल, कारण ग्रुप छोटा आहे आमचा, त्यामुळे असं वाटलं नव्हतं. पण तो हा सगळ्या मानाचा काय तुरा नितीनमुळे शिरपेचा खोवला गेला. फायनली मोहीम प्रमुख नितीन दादा. नाही तू राहिलास ना अजून, मी नंतर करून घेईन. कॅमेरा वळवतो. नमस्कार, मी रोहित दीक्षित. गेल्या 2 वर्षांपासून अमित दादा आणि माझ्यामध्ये बोलणं सुरू होतं की कुठेतरी हिमालय वगैरे जाऊया. अमित दादा मला सारखा फोर्स करायचा की तू अजून फिट आहेस, तू जाऊ शकतोस, तू जाऊ शकतो. आणि मी दरवेळेस हेच म्हणायचो की तू जर येत असशील तर मी येतो सोबत. आमच्या दोघांचं काही ठरलं नाही. भरपूर वेळेस आम्ही प्रयत्न केला पण काही आम्हाला सुट्ट्या मिळाल्या नाही किंवा काही वेगवेगळ्या अडचणी आल्या. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस अमित दादाचा फोन आला की आपण एक ट्रेक ठरवतोय हिमालयाचा, त्यावेळेस सगळ्यात जास्त एक्सायटेड असणारा व्यक्ती मी होतो. म्हटलं जे 2 वर्षापासून मी स्वप्न बघतोय, तिकडे जायचं, बर्फावर पाय ठेवायचा, हिमालयाच्या खांद्याशी खांदा लावून कसं फोटो काढतो ते बघायचं, हे मी त्यावेळेस विचार केला की पूर्ण होतंय. आणि त्याच वेळेस नेमकं नितीन काका आमचे नाशिकचे असतात, त्यांच्याकडे जाऊन घरी जाऊन त्यांनी आम्हाला सगळं गायडन्स केलं की तुम्हाला काय काय घ्यायचं आहे, कसं कसं राहायचं आहे, काय तिथल्या गोष्टी फॉलो करायच्या. हे सगळं ज्यावेळेस कंबाईन झालं तेव्हा आज इथे आम्ही पोहोचलो. मी आणि माझी लहानी बहीण रोहिणी, आम्ही दोघांनी हा ट्रेक पूर्ण केला. तिला थोडा त्रास झाला, तिने थोड्याशा एक्सरसाइज स्किप केल्या तर त्यामुळे तिला त्रास झालेला थोडा, पण ओके, आम्ही सगळ्यांनी हा ट्रेक छानपणे पूर्ण केला. थँक्स टू अमित दादा, थँक्स टू नितीन काका. नमस्कार. सर्वात पहिले तुमचं शिवशौर्य ट्रेकर्स आणि मी माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन. तुम्ही हा सारपास ट्रेक पहिल्यांदा पूर्ण केला. सारपास ट्रेक हा मॉडरेट गणला जातो, इझी नाही येतो, त्यामुळे त्याच्याकरता तयारी लागती. ती साधारण 3 महिने 3.5 महिने आधीपासून करायला लागतं. पण तरीही ऑलमोस्ट तुम्हाला सर्वच लोकांचा हा पहिलाच हिमालयन ट्रेक आहे, बरोबर? बरोबर. त्या मानाने तुम्ही हा जो ट्रेक ज्या पद्धतीने केलेला आहे ना, ती खरंच अभिनंदनास पात्र आहे. थँक्यू. कारण सह्याद्रीच्या बाहेर न पडलेले लोक जिथे 4,500 फूट जी मॅक्झिमम कळसुबाई आहे, कळसुबाईचं शिखर 4,500 फूट, बरोबर, तिकडनं डायरेक्ट तुम्ही आज 14,500 फुटावर आलेला. हे 10,000चा जो गेन आहे हा खरंच शिवाजीचे मावळेच करू शकतो. जय भवानी, जय शिवाजी. सगळ्यांनी ट्रेक एन्जॉय केलाय. मी पुढच्या ट्रेकची बुकिंग घेतोय. कोण कोण तयार आहे? मी तयार आहे. रोहिणी कुठे गेली? तिला विचारायचंय मला. रोहिणी कुठे लपली? एकंदरीत सगळ्यांच्या बोलण्यामुळे हे जाणवलं की सगळ्यांना ट्रेक आवडला किंवा पुढे भविष्यात करत राहतील. पण त्याच्यासाठी जी काही शारीरिक कसरत करायला लागते ती चालू ठेवा. कृपा करून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रफुल्ल बिडू जेव्हा माझ्याकडे योगा शिकवायला आले होते त्यांनी खूप चांगलं वाक्य वापरलं शेवटी निघताना, की तुम्ही काय जे काय पैसे कमवता वगैरे ते सगळं जर 1 तास नाही काढला तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. तुमची जी ही काही इस्टेट आहे आणि जी तुम्हाला तिकडे दगा देईल तिथे या फिरताना आणि तुम्हाला तो आनंद घेता येणार नाही, त्याच्यापेक्षा आजपासून किंवा या सारपास ट्रेक पासून ठरवा की मी दर दिवशी 1 तास माझ्या स्वतःच्या शरीरासाठी काढीन, दुसऱ्याच्या नाही. रोहित, एक गोष्ट मला सांगायची, आज या ट्रेकला ना मी माझ्या मुलाला खूप मिस केलं. माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक माझ्या भावाबरोबर होता, दुसरा ट्रेक बायकोबरोबर होता आणि हा तिसरा सारपास ट्रेक मी मुलाकरता ठेवलेला होता. पण अमितचा फोन आला, संघमित्राचा फोन आला, मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही, त्याच्यामुळे मी आलाय. आता परत 4था ट्रेक मी असीम बरोबर कधी करेल माझ्या मुलाबरोबर सारपासचा माहित नाही, कदाचित पुढच्या वर्षी पण होईल. मला त्याच्याबरोबर हा करायचाच आहे, पण माहित नाही आता होईल का नाही हेही माहित नाही मला. काका असीम नाही तर कमीत कमी तुम्हाला एवढी सगळी मुलं मिळाली. आणि असीम बरोबर आम्ही पण तुमच्याबरोबर आम्हाला पण घेऊन जा. थँक्यू.
शेकडो मोहिमा हिमशिखरांवर झाल्या, पण कोणाच्याही फोटोत भगवा ध्वज फडकलेला पाहिलाय का? शिवशौर्य ट्रेकर्सने तमाम शिवप्रेमींना 14,200 फुटांवर भगवा फडकवून दाखवला. याला म्हणतात वेगळेपण, याला म्हणतात आयुष्यातील सोनेरी क्षण. जय हिंद, जय महाराष्ट्र.